नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रेमाचे नाते भाग 1. शीतल, प्लीज तयार हो या गोष्टीसाठी. एक 26 वर्षाचा तरुण मुलगा त्याच्याच वयाच्या मुलीला म्हणत होता, अगं तो खूप प्रेम करेल तुझ्यावर. शिवाय तुला तुझ्या या मोडून पडलेल्या बिझनेसमध्येही मदत करेल. तो तिला विनवणी करत होता जवळजवळ. हे बघ समीर, हे तू जे सांगत आहे ना, ते बोलायला खूप सोपं आहे रे. त्याचे बोलणे ऐकून ती आता थोडी उदास होत बोलते. पण अरे, मला स्वतःला या प्रेमाच्या जाळ्यात नाही अडकायचे. मी तुला असा मुलगा शोधायला लावला होता की जो करार लग्न करेल आणि इथला मुंबईतीलच असेल. पण तू तू कोण तो अजिंक्य? त्याला सिलेक्ट तर केलेच, पण तोही असा की कधीच गाव न सोडून जाणारा. ती आता हे बोलताना त्रासलेली होती, हे स्पष्ट कळत होते. अगं पण शीतल, आता त्या दोघांचा कॉमन फ्रेंड संदीप बोलायला लागला. तो म्हणतोय ते तथ्य आहे आणि काही दिवसाचा तर प्रश्न आहे ना. विक्रांत गेल्यापासून तू एकटी पडली आहेस. आम्हालाही कळत आहे की सध्या तू प्रेमावर विश्वास ठेवू शकत नाहीस आणि म्हणूनच त्याने हा अजिंक्यचा ऑप्शन ठेवला आहे ना. तिला तो समीरची बाजू समजावून देत होता. मला वेळ द्या विचार करायला. पण हो, त्याला या करार लग्नाबद्दल आधीच सांगा. परत मला काही लफडे नको. ती त्या दोघांना पाहून बोलली आणि सरळ निघून गेली. समीर, संदीप, काही काय बोलताय तुम्ही? ती जाता जाता मध्ये समीरची बायको मेघा बोलते. एकीकडे ती प्रेमावर विश्वास नाही ठेवणार म्हणत आहात आणि दुसरीकडे अजिंक्यदादा प्रेम करेल तुझ्यावर असंही सांगत आहात. तिला असं कन्फ्यूज का करत आहात? पण समीरचं बोलणे तिच्या डोक्यात न शिरल्याने तिने त्यांना प्रश्न केला. मी असं बोललो? समीरला आपण काय बोललो तिच्यासमोर ते मेघाने रिपीट केल्याने जरा शॉक बसला. त्या दोघांनी आता मान होकारार्थी हलवली. ओ शिट, ते तिला समजून देण्याच्या नादात मी बोलून गेलो. पण त्याने मला सांगितलं होतं स्पष्ट की मी तिला असं नको सांगायला म्हणून. त्याने कपाळावर हात मारतच म्हटलं, म्हणूनच मी बोलले ना. आता मेघाने त्याच्या डोक्यावरील हात काढत थोडी वैतागून बोलते. पण इट्स ओके. तिचं तुझ्या प्रत्येक वाक्यावर लक्ष नव्हते. सो चिल. ती आता त्याला त्या टेन्शनमधून बाहेर काढण्यासाठी बोलते. ते एक चांगलं आहे. नाहीतर तो आता थोडा घाबरत बोलला. खरं तर विक्रांत असता तर हा सगळा प्रॉब्लेम झालाच नसता. त्याने त्याला कधीच यातून बाहेर काढलं असतं. संदीप शून्यात नजर हरवत बोलला. बाहेर काढले असते? डिअर, तिच्यावर हा प्रॉब्लेम त्याने येऊच दिला नसता. तसा आता समीर त्याच्यासमोर टिचकी वाजवत म्हटला, त्याला त्याच्या तंद्रीतून बाहेर काढण्यासाठी. तेच ना. पण आता वेळ अशी आली आहे की अजिंक्यदादाशिवाय आपल्याला कोणी इतके विश्वासू भेटणारेही नाही. मेघाई सॅड फेस करत बोलते. म्हणून तर मी तिला हा पर्याय सुचवला. समीरही आता गंभीर होत बोलतो. तिचा बिझनेस एक तोच आहे जो परत सेटअप करून देईल. त्याने आता एक उसासा सोडला. हो सम्या, पण तू अजिंक्यदादाला याबद्दल सांगितलं आहे ना? आता संदीप त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो. बिझनेसबद्दल आणि त्या अटीबद्दल बोललो आहे. तर समीर एक आश्वासक नजरेनं बोलतो. आणि या करार लग्नाबद्दल? मेघा हळूच विचारते. त्यांना हे मान्य असेल ना? नाही, समीर बोलतो. तसे हे दोघे गोंधळून आता त्याच्याकडे पाहतात. अरे, म्हणजे मी या करार लग्नाबद्दल नाही सांगितलं, कारण तशी वेळच येऊन दिली नाही दादाने. त्याला फक्त ही अट सांगितली तर तो एका पायावर तयार झाला लग्नाला. आणि मेघा, तुलाही दादा कसा आहे माझा ते चांगलंच माहीत आहे ना, त्याने आता मेघाला म्हटले. पण मेघा यावर जास्त काही बोलली नाही. तिला आता पुढे काय होईल याचीच जास्त काळजी वाटत होती. मला मात्र सम्या हे काही पटले नाही. दोघांना अंधारात ठेवून लग्न करणे बरोबर नाही वाटत आहे. आता संदीपने आपली नाराजगी दाखवली. हे बघ, 24 तासाचा तर प्रश्न आहे. एकदा का हे लग्न झालं
तर ते दोघं काहीच करू शकणार नाही. आता फुल कॉन्फिडंटमध्ये समीर बोलत होता. माझी खूप इच्छा आहे की या दोघांनी आता एकत्र यावे. त्याने आपल्या मनातील इच्छा या दोघांना बोलून टाकली. आणि मलाही तेच हवे आहे. अजिंक्य दादाला आपली शीतलच परफेक्ट आहे. आता मनात बऱ्याच गोष्टीचा विचार करून मेघा गोड हसत आपल्या नवऱ्याच्या छातीवर डोके टेकवते. ओके, आता तुमच्या दोघांची हीच इच्छा आहे तर होऊन जाऊ दे. संदीपही मग होकार देतो. त्या दोघांचा जोडा किती छान दिसेल ना. आपल्या फ्लॅटवर आल्यावर अजिंक्य आणि शीतलला इमॅजिन करून आता मेघा हसून बोलते. त्या जोडप्याचं जाऊ दे आता. तसं समीर तिला मागून आपल्या मिठीत घेऊन तिच्या त्या गोऱ्या मानेवर आपले नाक घुसळत बोलतो. आधी तुझ्या या नवऱ्याला आपले तोंड गोड करू दे. ओ, आमच्या साहेबांना तोंड गोड करायचं आहे. तसं ती आता त्याच्याकडे वळून खट्याळ नजरेनं हसत म्हणते आणि आपल्या हातातील कॅडबरी त्याच्या तोंडात कोंबून हसून पळत तिथून निघून जाते. आत्ता सुटलीस, पण रात्री कुठे जाणार? तोही मागून ओरडला. पागल कही की. आणि तिच्या या रिॲक्शनवर तो हसून ती कॅडबरी खात बोलतो. चला, आता आपण वळू आपल्या कथेच्या नायक आणि नायिकाकडे. नायक अजिंक्य पाटील, तर नायिका आहे शीतल माने. शीतलचे कॉलेज मित्र समीर पाटील, संदीप काटे आणि मेघा समीर पाटील. समीर पाटील याचा सख्खा मोठा भाऊ म्हणजेच आपला हिरो अजिंक्य पाटील. याच्याशी तिचा विवाह लावून देण्याची सगळे मित्र जुळवाजुळव करत आहे. पण हे लग्न होईल का? अजिंक्याला हे करार लग्न आहे हे कळेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा माझी ही कथा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, प्रेमाचे नाते. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि पुढील भागाचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.